गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मागच्या लेक्चरला आपण थेरी कंप्लीट केली. ह्या लेक्चर्सला आपल्याला पाहिजे न्यूमरिकल्स. आता फर्स्ट न्यूमरिकल आपल्याला दिलेला आहे. द स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM आर 8 centimeter per square per 8 centimeter per second and 6 centimeter per second at respective displacement of 6 centimeter and 8 centimeter. Find its period and amplitude. आपल्याला पहिल्या न्यूमरिकल्स मध्ये काय दिलंय की एक पार्टिकल आहे जो काय करतोय लिनियर SHM परफॉर्म करतोय. लिनियर SHM परफॉर्म करत असताना त्या पार्टिकलचा स्पीड जेव्हा 8 सेंटीमीटर पर सेकंड असेल तेव्हा त्या पार्टिकलचा डिस्प्लेसमेंट किती असेल 6 सेंटीमीटर. आणि जेव्हा पार्टिकलचा स्पीड हा 6 सेंटीमीटर पर सेकंड असेल तेव्हा त्या पार्टिकलचा डिस्प्लेसमेंट हे 8 सेंटीमीटर असेल. तेव्हा त्या पार्टिकलचा आपल्याला काय फाइंड करायचं आहे पिरियड अँड ॲम्प्लिट्यूड. पहा गिवन मध्ये आपल्याला काय काय दिलंय तर आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. व्हेलॉसिटी v इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर पहा जेव्हा v1 मीन्स व्हेलॉसिटी v1 किती होती 8 सेंटीमीटर पर सेकंड होती तेव्हा डिस्प्लेसमेंट किती दिलं होतं आपल्याला x1 6 सेंटीमीटर. जेव्हा व्हेलॉसिटी 6 सेंटीमीटर पर सेकंड झाली तेव्हा पार्टिकलचा डिस्प्लेसमेंट किती दिलं आहे आपल्याला हा इथे x2 आहे. x2 इज इक्वल टू 8 सेंटीमीटर मीन्स व्हेलॉसिटी 8 सेंटीमीटर पर सेकंड होती तेव्हा डिस्प्लेसमेंट 6 सेंटीमीटर. आणि जेव्हा v2 किती होता 6 सेंटीमीटर पर सेकंड तेव्हा डिस्प्लेसमेंट x2 इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. मग आता आपण काय करणार आहोत व्हेलॉसिटी v1 अँड v2 ला काय करणार आहोत आपण कम्पेअर करणार आहोत किंवा त्याला आपण डिवाइड करणार आहोत. v1 अपॉन v2 इज इक्वल टू व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता v1 साठी काय असेल ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. v1 आहे म्हणून x1 डिवायडेड बाय ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. इथे v2 आहे म्हणून इथे x2 घेतला, इथे v1 आहे म्हणून इथे x1 घेतला. आता दिलेल्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यूज पुट करायच्या. v1 ची व्हॅल्यू आहे 8, v2 ची व्हॅल्यू आहे 6 इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x ची व्हॅल्यू होती x1 ची व्हॅल्यू होती 6, 6 चा स्क्वेअर केला तर 36 डिवायडेड बाय ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x2 ची व्हॅल्यू किती दिली होती आपल्याला 8 दिली होती त्याचा स्क्वेअर केला तर 64. आता पहा 8 डिवायडेड बाय 6 किती होतील 2 ने जर आपण डिवाइड केला तर 4/3. हा काय होईल 4/3 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस 36 डिवायडेड बाय ओमेगा अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस 64. आता हा ओमेगा ओमेगा कॅन्सल होईल आणि दोघही साईडचा जर आपण स्क्वेअर केला तर काय होईल पहा हा 4 ओमेगा ओमेगा जर कॅन्सल झाला तर 4 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस 36 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस 64. दोघही साईडचा जर स्क्वेअर केला तर 4चा स्क्वेअर 16, 3चा स्क्वेअर 9, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणून काय मिळेल आपल्याला a स्क्वेअर मायनस 36 डिवायडेड बाय a स्क्वेअर मायनस 34 सॉरी a स्क्वेअर मायनस 64. आता आपण काय करणार आहोत या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करणार आहोत क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा 16 मल्टिप्लाइड बाय काय होईल a स्क्वेअर मायनस 64 अँड 9 मल्टिप्लाइड बाय a स्क्वेअर मायनस 36. आता 16 ने a स्क्वेअरलाही मल्टिप्लाइड करायचं आणि 16 ने कोणाला मल्टिप्लाइड करायचं 64 ला. 16 मल्टिप्लाइड बाय a स्क्वेअर काय होईल 16 a स्क्वेअर मायनस 16 मल्टिप्लाइड बाय 64 1024 इज इक्वल टू 9 ने a स्क्वेअरला मल्टिप्लाइड केलं तर तो होईल 9a स्क्वेअर मायनस 69 मल्टिप्लाइड बाय 36 इज इक्वल टू 324. आता a स्क्वेअरच्या टर्म एका साईडला घेतलाय अँड कॉन्स्टंट टर्म एका साईडला घेतला. मग a स्क्वेअर पहा हा 16a स्क्वेअर ॲज इट इज, हा 9a स्क्वेअर इकडे प्लस आहे इकडे येताना मायनस होईल. हा
इकडे प्लस आहे, इकडे मायनस आहे, इकडे जाताना काय होईल, प्लस होईल. म्हणून 1024 मायनस 324. 16a² मायनस 9a² इज इक्वल टू 7a² अँड 1024 मायनस 324 इज इक्वल टू 700. आता आपल्याला ॲम्प्लिट्यूड फाइंड करायची, म्हणून ए या साईडला राहू द्यायचा. हा 7 इकडे मल्टिप्लाइड आहे, इकडे येताना 700ला जर तो डिवाइड झाला तर आपल्याला काय मिळेल, a² इज इक्वल टू 100. आणि ॲम्प्लिट्यूड फाइंड करायची म्हणून जर आपण याचा स्क्वेअर घेतला तर याचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर एचा स्क्वेअर रूट असेल ए अँड 100चा स्क्वेअर रूट असेल 10. आता आपण ॲम्प्लिट्यूड फाइंड केली. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, टाइम पिरियड. पहा आता आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे. व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला फाइंड करायचा आहे टाइम पिरियड. v1 इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ a1² मायनस x1². v1 ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 8. त्याच्यानंतर ओमेगाला आपण 2π/t असंही लिहू शकतो, इंटू अंडर रूट ऑफ ॲम्प्लिट्यूड किती मिळाली आपल्याला 10, म्हणून 10चा स्क्वेअर मायनस x1 ची व्हॅल्यू होती 6 म्हणून 6चा स्क्वेअर. आता आपल्याला टाइम पिरियड फाइंड करायचा आहे, म्हणून हा t इकडे डिवाइड आहे, इकडे जाताना मल्टिप्लाइड होईल. आणि 8 इकडे मल्टिप्लाइड आहे, इकडे येताना डिवाइड होईल. म्हणजेच हे इक्वेशन काय होईल, t इज इक्वल टू 2π/8 इंटू अंडर रूट ऑफ 10चा स्क्वेअर 100 अँड 6चा स्क्वेअर 36. हा 2 डिवायडेड बाय 8 काय होईल, π/4 इंटू अंडर रूट ऑफ 64. आता पहा अंडर रूट ऑफ 64चा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर तो किती मिळेल आपल्याला 8. म्हणून 8 डिवायडेड बाय 4 इंटू पाय आणि 8/4 मल्टिप्लाइड बाय 8/4 किती होतील 2 अँड पायची व्हॅल्यू 3.14. तर टाइम पिरियड किती मिळाला मग आपल्याला t इज इक्वल टू 6.28 सेकंड. आपण काय फाइंड केले, ॲम्प्लिट्यूड मिळाली आपल्याला 10. ॲम्प्लिट्यूड किती मिळाली 10 सेंटीमीटर अँड टाइम पिरियड किती मिळाला, t इज इक्वल टू 6.28 सेकंड. सेकंड न्यूमरिकल्स दिलंय, द मॅक्सिमम व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM is 6.28 centimeter per second if the length of its path is 8 centimeter. Calculate its period. आता पहा या एक्झाम्पलमध्ये काय दिलंय की आपल्याला जो काही पार्टिकल लिनियर SHM काय करतोय, परफॉर्म करतोय, त्या पार्टिकलची मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती आहे, व्ही मॅक्स. मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती दिली आपल्याला, 6.28 सेंटीमीटर पर सेकंड. आणि त्या पार्टिकलची पाथ लेंथही दिली आपल्याला 8 सेंटीमीटर. आता पाथ लेंथ मीन्स काय, पार्टिकल परफॉर्म करत असताना तो कसा परफॉर्म करतो, मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला. आता मीन पोझिशनला x इज इक्वल टू काय असतो 0, एक्स्ट्रीम पोझिशनला असतो x इज इक्वल टू, ह्या साईडला असेल तर प्लस आहे, राईट साईडला असेल तर प्लस आहे, लेफ्ट साईडला असेल तर मायनस आहे. आणि इथून तर इथपर्यंतचं जे अंतर असतं, निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, ह्या टोटल डिस्टन्सला म्हटली जाते पाथ लेंथ. ही जी काही टोटल डिस्टन्स आहे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन टू पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, त्याला म्हटलं जातं पाथ लेंथ. आणि ती किती दिली आपल्याला 8 सेंटीमीटर. ही जी टोटल पाथ लेंथ आहे ही किती दिली 8 सेंटीमीटर. मग ही 8 सेंटीमीटर आपण असंही लिहू शकतो, ट्वाईस ए इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. मीन्स इथून तर इथपर्यंतचं अंतर किती आहे, ट्वाईस आहे. आणि ट्वाईस ए इज इक्वल टू किती दिला आहे मग आपल्याला 8 सेंटीमीटर. अँड ए इज इक्वल टू किती आहे मग 4 सेंटीमीटर. ॲम्प्लिट्यूड ए इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. आणि आपल्याला फाइंड करायचा आहे टाइम पिरियड. मग व्हेलॉसिटी व्ही मॅक्स मीन्स मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ए इंटू ओमेगा. व्ही मॅक्स इज इक्वल टू मीन्स मॅक्सिमम व्हेलॉसिटी इज इक्वल टू ए ॲज इट इज. ओमेगाची व्हॅल्यू आपण 2π/t पुट करू शकतो. आता आपल्याला टी फाइंड करायचा आहे, तर टी इकडे मल्टिप्लाइड होईल आणि व्ही मॅक्स इकडे डिवाइड होईल. म्हणजेच टी इज इक्वल टू 2π इंटू ए अपॉन मॅक्सिमम व्हेलॉसिटी व्ही मॅक्स इज इक्वल टू 2 ॲज इट इज. पायची व्हॅल्यू 3.14 मल्टिप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू 4 डिवायडेड बाय मॅक्सिमम व्हेलॉसिटी किती दिली आपल्याला 6.28. यांचं जर आपण डिवायडेशन केलं तर आपल्याला टाइम पिरियड मिळतो 4 सेकंड. पुढचं तिसरं न्यूमरिकल दिलंय, ॲट द डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन इज द स्पीड ऑफ अ पार्टिकल परफॉर्म लिनियर SHM हाफ इट्स मॅक्सिमम स्पीड गिवन
पाथ लेंथ ऑफ SHM इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, डिस्टन्स फाइंड करायचं आहे. जेव्हा पार्टिकल हा काय करतोय, लिनियर SHM परफॉर्म करतोय, तेव्हा त्या पार्टिकलचं मीन पोझिशन पासूनचं असं डिस्टन्स की त्या डिस्टन्सला त्या पार्टिकलची जी काही व्हेलॉसिटी असेल ती व्हेलॉसिटी काय असेल, मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या हाफ असेल, तेव्हा त्या पोझिशनला त्या पार्टिकलचं डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट किती असेल ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. आता आपल्याला पार्टिकलची पाथ लेंथ दिली आहे 10 सेंटीमीटर, म्हणजेच आपण त्याला असं लिहू शकतो, टॉईस ए इज इक्वल टू 10 सेंटीमीटर अँड ए इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. पार्टिकलची व्हेलॉसिटी काय आहे, मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या निम्मे, म्हणजेच व्ही इज इक्वल टू मॅक्सिमम व्हेलॉसिटी डिवायडेड बाय 2. आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती, तो काय असतो, ॲम्प्लिट्यूड इंटू ओमेगा, म्हणजेच ए ओमेगा डिवायडेड बाय 2. आणि फाइंड काय करायचं आहे आपल्याला, मीन पोझिशन पासूनचं डिस्टन्स, त्या डिस्टन्सला त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी किती दिली आपल्याला, मॅक्सिमम व्हेलॉसिटीच्या निम्मे. मग आता आपल्याला व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे, व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. व्ही ची व्हॅल्यू पुट करायची, व्ही ची व्हॅल्यू आपण फाइंड केली, किती आहे, व्ही इज इक्वल टू ए ओमेगा अपॉन 2. मग ती इथे पुट केली तर काय होईल, ए ओमेगा अपॉन 2 इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओमेगा ओमेगा कॅन्सल होईल, इथे काय उरेल, ए अपॉन 2 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दोघाही साईडचा जर स्क्वेअर घेतला तर हा काय होईल, एचा ए स्क्वेअर डिवायडेड बाय 2चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू, याचा जर आपण स्क्वेअर घेतला तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, तर काय असेल, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे, डिस्टन्स फाइंड करायचं आहे, मीन्स एक्स फाइंड करायचं आहे. तर एक्स आपण ह्या साईडलाच राहू देऊ, एक्स इज इक्वल टू, हा काय होईल इकडे मायनस, मीन्स ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 4. आता 4ने जर याला मल्टिप्लाइड केलं तर काय होईल, तो 4a स्क्वेअर, यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवायडेड बाय 4. अँड 4a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर काय असेल, 3a स्क्वेअर डिवायडेड बाय 4. 3 मल्टिप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू काय फाइंड केली आपण, ए इज इक्वल टू 5. ए इज इक्वल टू काय फाइंड केलं आहे, 5. तर आपला ए स्क्वेअर दिलाय तर काय होईल, 3 मल्टिप्लाइड बाय 5चा स्क्वेअर 25 डिवायडेड बाय 4. आता हा एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 3 मल्टिप्लाइड बाय 25 डिवायडेड बाय 4. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एक्स फाइंड करायचा आहे. तर आपण काय करू, दोघंही साईडचा स्क्वेअर रूट घेऊ. तर हा काय होईल, एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट एक्स इज इक्वल टू 3चा स्क्वेअर रूट रूट ऑफ 3 इंटू 25चा स्क्वेअर रूट 5 डिवायडेड बाय 4चा स्क्वेअर रूट 2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 ची व्हॅल्यू आपण जर इथे पुट केली तर ती काय असेल, 1.732 मल्टिप्लाइड बाय 5 डिवायडेड बाय 2. आणि यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला फायनल व्हॅल्यू काय मिळते, एक्स इज इक्वल टू 4.33 सेंटीमीटर. पुढचं न्यूमरिकल्स दिलंय, इन SI युनिट द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM इज d square x upon dt square is equal to minus 36x. Find its frequency and period. आता आपल्याला काय दिलंय, एक डिफरन्शियल इक्वेशन दिलंय आणि ह्या डिफरन्शियल इक्वेशन वरून आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फ्रिक्वेन्सी आणि पिरियड फाइंड करायचं आहे. मग पहा आपल्याला गिवन मध्ये काय दिलंय, d square x upon dt square is equal to minus 36x. तर आपल्याला लिनियर SHMचं डिफरन्शियल इक्वेशन माहिती आहे, ते काय असतं, d स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आता ह्या इक्वेशनला जर आपण याच्यासोबत कम्पेअर केलं तर आपल्याला काय मिळेल, पहा इथे 36x आहे, इथे ओमेगा स्क्वेअर एक्स आहे. या दोघंही इक्वेशन्सला जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला काय दिसतंय, पहा ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय दिसतंय, 36 अँड ओमेगा इज इक्वल टू काय असेल मग 6. द ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय n असते, ही जर आपण इथे पुट केली तर 2 पाय n इज इक्वल टू 6. आणि आपल्याला काय फाइंड करायची आहे, फ्रिक्वेन्सी फाइंड करायची, फ्रिक्वेन्सी अँड पिरियड. n मीन्स काय तर फ्रिक्वेन्सी, मग n इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय
हा 2 पाय इकडे मल्टिप्लाइड आहे, इकडे येताना काय होईल, डिवाइड होईल. म्हणजेच यन फ्रिक्वेन्सी यन इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 2 पाय इज इक्वल टू 6ने जर 2ला डिवाइड केलं तर 3 डिवायडेड बाय पाय इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू आपण काय पुट करायची आहे, 3.14. ती जर आपण पुट केली तर फ्रिक्वेन्सी किती मिळणार आहे आपल्याला, यन इज इक्वल टू 0.955 हर्ट्स. म्हणजेच फ्रिक्वेन्सी किती मिळाली आपल्याला, 0.955 हर्ट्स. आता आपल्याला फाइंड करायचं आहे टाइम पिरियड, आणि टाइम पिरियड काय असतो, टाइम पिरियड इज द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. मग तीच व्हॅल्यू इथे पुट करायची, टाइम पिरियड इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. तर रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी जर आपण घेतलं तर काय असेल, फ्रिक्वेन्सी काय किती दिली आपल्याला, हे पहा इथे फ्रिक्वेन्सी आपल्याला दिली किती आहे, फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आपण ही 1 डिवायडेड बाय यांची व्हॅल्यू किती आहे, 3 डिवायडेड बाय 3.14. 3 डिवायडेड बाय 3.14. आता हा 3.14 वरती जाईल. आता यांचा जर आपण रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला टी इज इक्वल टू किती मिळेल, मग 1.0467. म्हणजेच आपण काय फाइंड केली, फ्रिक्वेन्सी ही फाइंड केली आणि काय फाइंड केलं, त्याच्यानंतर टाइम पिरियडही फाइंड केला. तर पुढचं एक्झाम्पल आपल्याला दिलंय, द नीडल ऑफ स्विंग मशीन moves along a path of amplitude 4 centimeter with frequency 5 hertz. Find its acceleration 1 by 30 second after it has crossed the mean position. तर आपल्याला काय दिलंय की स्विंग मशीनची जी निडल आहे ती निडल काय करते, मूव्ह होते किंवा ऑसिलेट करते. तर ती निडल मूव्ह होत असताना तिच्या पाथची ॲम्प्लिट्यूड किती दिली आपल्याला, 4 सेंटीमीटर, आणि त्या निडलची फ्रिक्वेन्सी दिली आहे 5 हर्ट्स. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, ॲक्सलरेशन फाइंड करायचं आहे. केव्हा, जेव्हा ती निडल मीन पोझिशन क्रॉस करेल, आणि मीन पोझिशन क्रॉस केल्यानंतर 1/30 सेकंदानंतर त्या निडलचं ॲक्सलरेशन किती असेल ते आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचे. मीन पोझिशन क्रॉस केल्यानंतर 1/30 सेकंद एवढ्या टाइम नंतर त्या निडलचं ॲक्सलरेशन काय करायचं आपल्याला, फाइंड करायचं. मग गिव्हनमध्ये काय दिलंय, ॲम्प्लिट्यूड दिले किती आहे, 4 सेंटीमीटर. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी यन इज इक्वल टू दिलाय 5 हर्ट्स, टाइम दिलाय 1/30 सेकंड, फाय दिलाय 0, आणि फाइंड करायचं आहे ॲक्सलरेशन. मग ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ॲक्सलरेशन इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स. हे फॉर्म्युलेज आपण फाइंड केले. ॲक्सलरेशन इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स. ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू ओमेगा, एक्स मीन्स काय तर डिस्प्लेसमेंट, आणि त्याची व्हॅल्यू आपण जर इथे पुट केली, एक्सची व्हॅल्यू काय असते, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. तर पुढे ओमेगाची आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे काय असते ती, 2πn. ओमेगाची व्हॅल्यू पुट करायची 2πn, ओमेगा स्क्वेअर आहे म्हणून ब्रॅकेट स्क्वेअर ए साइन ओमेगा टी, फाय किती होता 0, म्हणून इथे आपण काय केला, 0 पुट केला. आता पहा, 2चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, यनचा स्क्वेअर यन स्क्वेअर, ए साइन ओमेगाची व्हॅल्यू काय असते 2πn. ओमेगाची व्हॅल्यू इथे 2πn पुट केली तर हा 2π, आणि यन मीन्स काय, फ्रिक्वेन्सी ती किती दिली आपल्याला, 5 दिली, म्हणून यनची व्हॅल्यू 5 पुट केली. अँड टीची व्हॅल्यू किती आहे, 1/30. तर पुढे 4πn स्क्वेअर ए साइन, या 2ने याला जर डिवाइड केलं तर काय होईल, 15, आणि 5ने याला डिवाइड केलं तर 3, म्हणजे साइन हा पाय 3. पुढे 4 ॲज इट इज, पाय स्क्वेअर, पायची व्हॅल्यू पुट केली आहे 22 डिवायडेड बाय 7, स्क्वेअर आहे म्हणून 2 वेळेस व्हॅल्यू पुट केली, इंटू ॲम्प्लिट्यूड किती आहे 20. इथे पहा, सॉरी यन किती दिलं आहे आपल्याला 5, आणि 5चा स्क्वेअर दिला केला तर 25. ॲम्प्लिट्यूड ए किती दिले आहे 4 सेंटीमीटर, आणि साइन π/3 असतो √3/2. त्याच्यानंतर पहा, हा 2 1 जा 2, 2 2 जा 4 मीन्स 2, हा 22 डिवायडेड बाय 7, 22 डिवायडेड बाय 7 ॲज इट इज, अँड 25 मल्टिप्लाइड बाय 4 किती असतो 100, इंटू हा √3 डिवायडेड बाय 2. याचं जर आपण सोल्युशन केलं तर त्याचं आन्सर मिळतं आपल्याला 1.732.
आणि हे जर आपण सॉल्व केलं, यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन केलं, तर आपल्याला फायनल आन्सर मिळतं ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू 34.21 इंटू 10⁻² सेंटीमीटर पर सेकंड. आता ही सेंटीमीटर पर सेकंडमध्ये आहे, याचं कन्वर्शन जर आपण मीटर पर सेकंडमध्ये केलं तर आपल्याला काय असेल 34.21 मीटर पर सेकंड. पुढचं एक्झाम्पल दिलंय, एक्झाम्पल नंबर 6. Potential energy of particle performing linear SHM is 0.1 pi square x square joule. If mass of particle is 20 gram, find the frequency of SHM. तर आपल्याला काय दिलंय की एक पार्टिकल दिलाय, ज्या पार्टिकलचं मास किती आहे 20 ग्राम आहे आणि तो पार्टिकल एसएचएम परफॉर्म करत असताना त्या पार्टिकलची पोटेन्शियल एनर्जी सुद्धा दिली, ते किती दिले 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आणि आपल्याला काय फाइंड करायची आहे, त्या पार्टिकलची फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. मग गिवन मध्ये काय काय दिले पहा, पोटेन्शियल एनर्जी दिली 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर जूल. त्याच्यानंतर पार्टिकलचा मास किती दिले 20 ग्राम. ग्रामचं कन्वर्शन किलोग्राम मध्ये केलं तर ते काय होईल 20 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ किलोग्राम. आणि फाइंड काय करायची आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशाने दाखवतो आपण, एन ने दाखवतो. मग पहा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय असते 1/2 m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता दिलेल्या इक्वेशन मध्ये आपण काय करणार आहोत, पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू पुट करणार आहोत. पुट करायची पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू ती किती आहे 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर ॲज इट इज. पुढे हा 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर ॲज इट इज 1/2 m ओमेगाची व्हॅल्यू काय पुट करायची आहे, आपल्याला 2 पाय n. ओमेगा स्क्वेअर आहे तर याचा सुद्धा काय होईल स्क्वेअर. स्क्वेअर काय असेल 4 पाय स्क्वेअर n स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर ॲज इट इज. आता पहा लेफ्ट साईडला सुद्धा पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे, राईट साईडला सुद्धा पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर आहे. मीन्स पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर आणि हा इथला पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर काय होईल कॅन्सल होईल. तर उरेल काय इथे 0.1 इज इक्वल टू 2 ने जर 4 ला डिवाइड केलं तर काय होईल 2 इंटू हा m ॲज इट इज आणि हा n स्क्वेअर ॲज इट इज इक्वल टू 2. m मीन्स काय मास ऑफ पार्टिकल, ते किती दिलं आहे 20 इंटू 10⁻³ आणि हा n स्क्वेअर ॲज इट इज. पुढे 0.1 इज इक्वल टू 20 मल्टिप्लाइड बाय 2 40 इज इक्वल टू 10⁻³ आणि हा n स्क्वेअर ॲज इट इज. आता याला आपण असंही लिहू शकतो 40 म्हणजेच काय 4 इंटू 10⁻+1. 40 मीन्स काय 10⁻+1 इंटू हा 10⁻³ ॲज इट इज. 10⁻+1 10⁻³ काय असेल 10⁻² म्हणजेच 4 इंटू 10⁻² म्हणजेच हे इथे लिहिलंय पहा 14 इंटू 10⁻³ ला कसं लिहिलंय 4 इंटू 10⁻² इंटू n स्क्वेअर. तर पुढे आपल्याला काय फाइंड करायचं आहे n फाइंड करायचं आहे, मीन्स फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. तर ही पूर्ण टर्म इकडे मल्टिप्लाइड आहे, इकडे 0.1 ला काय होऊन जाईल ती डिवाइड होऊन जाईल. म्हणजेच 0.1 डिवायडेड बाय 4 इंटू 10⁻² इज इक्वल टू हा 10⁻² वरती जाताना 10⁻+2 आणि 10⁻+2 इज इक्वल टू काय असतो 100 असतो. म्हणजेच हा 0.1 इंटू 100 डिवायडेड बाय 4. आता 100 डिवायडेड बाय 4 25 इंटू 0.1 आणि n स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं मग आपल्याला 2.5. आपल्याला काय फाइंड करायची आहे फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. मग आपण काय करणार आहोत या दोघही साईडचा स्क्वेअर रूट घेऊ. तर n स्क्वेअरचा स्क्वेअर रूट n इज इक्वल टू रूट ऑफ 2.5 आणि 2.5 चा जर आपण रूट घेतला तर n इज इक्वल टू काय मिळेल मग आपल्याला 1.581 हर्ट्स. मीन्स किती मिळाले मग आपल्याला फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू 1.581 हर्ट्स. पुढचं आपण पुढचे न्यूमरिकल्स पुढच्या लेक्चरला घेऊ. थँक्यू.